कायद्याच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर माझ्या मनामध्ये जर कोणासाठी आदर असेल तर ते आहेत ऑनरेबल जस्टिस HR खन्ना. आणि त्यांच्याबद्दल हा आदर का आहे याचं मी उत्तर माझ्या या कवितेच्या माध्यमातून देणार आहे. कवितेचं नाव आहे न्यायाचा बुलंद आवाज, न्यायमूर्ती HR खन्ना. काळाच्या गर्भात जेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरला, भय आणि सत्तेच्या खेळात जेव्हा न्यायही थरथरला, अशा भीषण अंधारात एक दीप अढळ तेवत होता. तो खन्ना नावाचा सूर्य सत्याचा मार्ग दावित होता. आणीबाणीच्या वादळात जेव्हा कायदाही झुकला होता, माणसाचा जगण्याचा हक्क एका स्वाक्षरीने रोखला होता. 4 आवाज हो म्हणाले, पण एक आवाज बुलंद लढला. संविधानाच्या रक्षणासाठी तो न्यायाचे प्रेषित लढला. खुर्ची जाते तर जाऊ दे, पण सत्य मरता कामा नये, हाच विचार मनी होता, सत्य हरता कामा नये. न्यायाधीशाचा मुकुट हुकला, पण जनमानसात स्थान मिळाले. त्याच्या एका नकारातून लोकशाहीचे प्राण वाचले. त्या एका कलमात त्यांनी भविष्याचा वेध घेतला. स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी न्यायाच्या भाषेत लेखला. पद गेले, प्रतिष्ठा गेली, इतिहासाने त्यांना पूजले. अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य जगाला समजले. आजही जेव्हा कधी संविधानावर संकट येते, त्यांच्या त्या धैर्याची आठवण प्रत्येकास होते. जस्टिस खन्ना न्यायाचे एक अजरामर प्रतीक आहे, ज्यांच्यामुळे लोकशाहीचे आजही अस्तित्व टिकून आहे. अशा थोर प्रज्ञावंताला मानाचा मुजरा करूया. त्याच्या सत्यनिष्ठेचा वारसा मनात कायम धरूया. धन्यवाद.